नमस्कार. माहितीचा अधिकार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एक अर्ज आणि त्यावर मिळणारं उत्तर. पण खरं तर या कायद्याला खऱ्या अर्थाने प्रभावी बनवणारी एक मोठी यंत्रणा यामागे काम करत असते. आज आपण त्याच यंत्रणेच्या दोन सर्वात महत्त्वाच्या स्तंभांबद्दल बोलणार आहोत, कलम 25 आणि कलम 26. हे कायदे कागदावरच्या हक्काला प्रत्यक्षात कसं उतरवतात? चला पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे कलम पाहणार आहोत. तुम्ही तयार आहात ना? चला पुढचा कलम पाहूया. आता मुद्दा असा आहे की हे कलम इतके महत्त्वाचे का आहेत? कारण बघा, कोणताही हक्क फक्त देऊन भागत नाही, तो लोकांपर्यंत पोहोचतोय की नाही आणि त्याची अंमलबजावणी नीट होते की नाही हे पाहणं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जरा विचार करा, एखादा कायदा केला म्हणजे सरकारचं काम संपलं का? अजिबात नाही. तो कायदा जर लोकांपर्यंत पोहोचलाच नाही किंवा अधिकाऱ्यांनी तो पाळलाच नाही, तर त्या कायद्याचा उपयोग काय? माहिती अधिकार कायद्याचं खरं सामर्थ्य नुसतं अस्तित्वात असण्यात नाहीये, तर त्यावर होणाऱ्या देखरेखीमध्ये आणि जनजागृतीमध्ये आहे. आणि येथेच येतो या कायद्याचा पहिला संरक्षक स्तंभ, कलम 25. याला आपण व्यवस्थेचा पाहेरेकरी किंवा अगदी वॉचडॉग सुद्धा म्हणू शकतो. ह्याचं मुख्य काम आहे हे पाहणं की कायदा फक्त कागदावर राहिला नाहीये, तर जमिनीवर त्याची अंमलबजावणी नीट होते आहे. तर मग हे कलम नेमकं काय करतं? याच्या पहिल्या पोटकलमानुसार देशातील प्रत्येक माहिती आयोगावर एक खूप मोठी जबाबदारी आहे. ती म्हणजे दरवर्षी या कायद्याच्या अंमलबजावणीचा एक सविस्तर अहवाल तयार करायचा आणि तो थेट सरकारला सादर करायचा. ही एक प्रकारे कायद्याची ॲन्युअल हेल्थ चेकअप आहे, जी सांगते की सगळं काही ठीक चाललंय की नाही. आता ही प्रक्रिया चालते कशी ते समजून घेऊ. सगळ्यात आधी देशातली सगळी सरकारी कार्यालयं माहिती गोळा करतात. त्यानंतर संबंधित विभाग ही सगळी माहिती एकत्र करून माहिती आयोगाकडे पाठवतात. मग माहिती आयोग या सगळ्या माहितीच्या आधारावर एक कंप्लीट रिपोर्ट बनवतो आणि तो शासनाकडे सादर करतो. म्हणजे बघा, तळागाळापासून ते थेट सरकारच्या सर्वोच्च स्तरापर्यंत एक जबाबदारीची साखळी तयार होते. म्हणजे कलम 25 फक्त एक रिपोर्ट तयार करण्याची प्रक्रिया नाहीये, तर ही एक अशी यंत्रणा आहे जी सरकारला आरसा दाखवते. या रिपोर्टमुळे सरकारला स्पष्ट कळतं की कायदा कुठे प्रभावी ठरतोय आणि कुठे तातडीने सुधारणा करायची गरज आहे. चला आता दुसऱ्या स्तंभाकडे वळूया. जर कलम 25 कायद्याचा पहारेकरी असेल, तर कलम 26 हे कायद्याचं शिक्षक आहे. या कलमाचं काम आहे नागरिकांना आणि अधिकाऱ्यांना दोघांनाही सक्षम करणं. या कलमानुसार सरकारवर दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. पहिली, नागरिकांना, विशेषतः जे वंचित आहेत, ग्रामीण भागात राहतात, त्यांना त्यांच्या हक्कांबद्दल शिक्षण देणं. आणि दुसरी, जे अधिकारी या कायद्याची अंमलबजावणी करतात, त्यांना योग्य ट्रेनिंग देणं. म्हणजे इथे प्रशिक्षणाचे दोन वेगवेगळे उद्देश आहेत आणि दोन्ही तितकेच महत्त्वाचे. एका बाजूला नागरिकांना शिकवायचं की आपले हक्क प्रभावीपणे कसे वापरायचे, आणि दुसऱ्या बाजूला अधिकाऱ्यांना शिकवायचं की कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने आणि अचूकपणे कशी करायची. जोपर्यंत या दोन्ही बाजू मजबूत होत नाहीत, तोपर्यंत पारदर्शकतेची गाडी पुढे जाऊ शकत नाही. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील यशदा संस्था. कलम 26 प्रत्यक्षात कसं काम करतं हे यशदाच्या कामातून आपल्याला दिसतं. ते कार्यशाळा घेतात, डिस्टन्स लर्निंग कोर्स चालवतात, अधिकाऱ्यांसाठी खास ट्रेनिंग सेशन्स आयोजित करतात, जनजागृतीसाठी पुस्तकं काढतात आणि अगदी जिल्हा स्तरावर तज्ज्ञ तयार करण्यासाठीही प्रशिक्षण देतात. आणि याचा प्रभाव किती मोठा आहे हे या आकड्यावरून कळेल. एका वर्षात यशदाने तब्बल 3551 राज्य शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं. यावरून हे स्पष्ट होतंय की कलम 26 केवळ कागदावरचा नियम नाहीये, तर जमिनीवर प्रत्यक्षात उतरणारी एक मोठी मोहीम आहे. तर आपण पाहिलं की कलम 25 हे मॉनिटरिंग करतं आणि कलम 26 ट्रेनिंग देतं. ही दोन्ही कलमं एकमेकांना पूरक आहेत, पण प्रत्यक्षात यांच्या अंमलबजावणीमध्ये काही यश आहे तर काही मोठी आव्हानं सुद्धा आहेत. मग या दोन कलमांचा एकमेकांशी संबंध काय? तो आपल्याला कलम 25च्या 5व्या पोटकलमात सापडतो. जर माहिती आयोगाला देखरेख करताना असं आढळलं की एखादं सरकारी कार्यालय कायद्याचं पालन नीट करत नाहीये, तर आयोग त्यांना सुधारणा करण्याची शिफारस करू शकतं. उदाहरणार्थ, आयोग सांगू शकतं की तुमच्या अधिकाऱ्यांना कलम 26 अंतर्गत अधिक प्रशिक्षणाची गरज आहे. इथेच कायद्याचा पहारेकरी आणि शिक्षक एकत्र येतात. पण अर्थातच सगळं काही आलबेल नाहीये. माहिती आयोगांमध्ये अनेक पदं रिकामी आहेत, ज्यामुळे कामावर ताण येतोय. माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई फार कमी होते. अनेक सरकारी कार्यालये स्वतःहून माहिती जाहीर करत नाहीत. आणि हो, विशेषतः ग्रामीण भागात अजूनही या कायद्याबद्दल पुरेशी जागरूकता नाही.
ही सगळी आवाहनं या 2 कलमांचं महत्त्व आणखीनच वाढवतात. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? माहितीचा अधिकार हा कायदा केवळ अस्तित्वात असून चालत नाही, त्याला जिवंत ठेवावं लागतं. आणि हे जिवंत ठेवण्याचं काम कलम 25 आणि 26 करतात, एकीकडे सतत देखरेख करून आणि दुसरीकडे शिक्षण आणि प्रशिक्षणातून सर्वांना सक्षम करून. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी: कोणताही कायदा खऱ्या अर्थाने शक्तिशाली कशामुळे होतो? कायद्यावर लक्ष ठेवणारी माहिती आयोगासारखी एक मजबूत यंत्रणा, की त्या कायद्याचा वापर करणारा आपल्यासारखा एक जागरूक नागरिक? कदाचित याचं उत्तर या दोन्हींच्या संतुलनातच दडलंय. यावर नक्की विचार करा.